लास्ट व्हिडिओमध्ये आपण सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीची डेफिनेशन्स बघितले. सरफेस टेन्शन म्हणजे काय? वरच्या लेअरवर किती टेन्शन क्रिएट झालं त्याला आपण काय म्हणतो? सरफेस टेन्शन. फॉर्म्युला काय आला होता? फोर्स पर युनिट लेट. कोणता फोर्स होता? तो टँजेन्शियल फोर्स होता पर युनिट लेंथ. नंतर आपण सरफेस एनर्जी बोललो. जो सरफेस लेअरवरचे जे काय मॉलिक्युल्स आहेत त्याला एक्स्ट्रा एनर्जी लागणार आहे, त्याला फुल इनसाइड द लिक्विड करण्यासाठी. ती एक्स्ट्रा एनर्जी इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिलेशनशिप बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. म्हणजेच काय? सरफेस टेन्शन म्हणजे टी आणि सरफेस टेन्शन म्हणजे DW किंवा डी. आणि मी आता DW ने चालवणार आहे. ठीक आहे, चल. त्यासाठी आपण काय करू? एक डायग्राम कन्सिडर करू. ही आहे माझी रेक्टँग्युलर फ्रेम. ठीक आहे, रेक्टँग्युलर फ्रेम, त्याला नाव देऊया आपण PQRS. ठीक आहे, आणि ही जी काय आहे, ही जी काय स्ट्रिंग आहे ती मुव्हेबल आहे. ठीक आहे, ही काय तुमची मुव्हेबल आहे. ठीक आहे, या साईडला तुम्ही मूव्ह करू शकतात. चला, हेच मेन्शन करणार. consider a rectangular film. ठीक आहे, विच इज अ मुव्हेबल. जो SR जो आहे, SR जो आहे तो तुमचा मुव्हेबल आहे. SR काय तुमचा मुव्हेबल आहे. ठीक आहे, consider rectangular frame PQRS. ठीक आहे, PQRS घेतलं मी त्याला. त्याच्यापैकी जो RS जो आहे, जो RS जी साईड आहे ती मुव्हेबल आहे. RS साईड कशी तुमची मुव्हेबल आहे. मी काय म्हटलं, याला मी मूव्ह करून या SRला मी मूव्ह केलं इथपर्यंत. त्याला नाव दिलं नवीन H' आणि R'. म्हणजे काय? R' आणि H' म्हणजे काय? मूव्ह अप टू. ठीक आहे, मूव्ह अप टू DX म्हणतो. हे काय जे डिस्टन्स आहे DX इतकं मूव्ह केलं. मला सांगा, इथं जोपर्यंत हा फिल्म होता, स्टेबल होता, मी मूव्ह केलेला नाही, तोपर्यंत काय होईल? या साईडला जेवढा फोर्स आहे तेवढाच या साईडला फोर्स असणार. म्हणजे काय? ऑन SR काय होणार तुमचा? बॅलन्स्ड कंडिशनमध्ये असेल. ठीक आहे, बॅलन्स्ड कंडिशनमध्ये. आणि जर मी म्हटलं ऑन H' R' काय असेल? अनबॅलन्समध्ये जाईल. कारण या साईडला नेट डाऊनवर्ड फोर्स वाढला आहे तुमचा. या साईडला नेट डाऊनवर्ड फोर्स नेट अपवर्ड फोर्स म्हणजे फुलिंग फोर्स काय झाला? वाढला आहे. म्हणजे काय झाला? अनबॅलन्स फोर्स झाला. अनबॅलन्स फोर्स झालेला आहे. चल, मी सरफेस फिल्म घेतलेली. सरफेस फिल्म म्हटलं तर मला माहीत झालं आहे सरफेस फिल्म घेतलेलं आहे. फिल्मला किती फ्री सरफेस आहे? 2 फ्री सरफेस आहे. किती फ्री सरफेस तुमचे? 2 फ्री सरफेस आहे. ठीक आहे, किती फ्री सरफेस आहे? तर 2 फ्री सरफेस आहे. मग सरफेस टेन्शनची जी डेफिनेशन आहे, मला सरफेस टेन्शन इज इक्वल काय? फोर्स पर युनिट लेंथ. पण किती सरफेस आहे? 2 आहे, म्हणून मी म्हटलं तर 2. इथं जर 2 म्हटलं तर माझं काय येणार? फोर्स इज इक्वल काय येणार आहे? टेन्शन इंटू 2L. टेन्शन इंटू हा L इकडे शिफ्ट झाला 2L. ठीक आहे, 2L इथपर्यंत त्याला शिफ्ट केलेलं आहे. चला, आता बाय द डेफिनेशन ऑफ वर्क डन. वर्क डनची डेफिनेशन काय असणार आहे? वर्क डन इज इक्वल काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण मी म्हणतो स्मॉल वर्क डन केलं म्हणून मी म्हटलं DW. फोर्स तर कॉन्स्टंट लावणार आहे, कारण की फुलिंग एका साईडने लावणार आहे. फोर्स तर कॉन्स्टंट असणार आहे, म्हणून डिस्प्लेसमेंट DS. ठीक आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण किती डिस्प्लेसमेंट केलं आपण? DX. म्हणून मी काय म्हटलं बघा, DW इज इक्वल फोर्स इंटू DX. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता फोर्स इज इक्वल काय? T इंटू 2L आहे. फोर्स इज इक्वल काय? T इंटू 2L आहे. मग फोर्सचा व्हॅल्यू काय टाकला आपण? फोर्स इज इक्वल काय टाकला? T इंटू 2L DX. आता सांगा, L इंटू DX काय असणार आहे? L इंटू DX काय असणार आहे? लेंथ इंटू दुसरा लेंथ म्हणजे काय असणार? एरिया. पण
चेंज झाला. dx म्हणजे काय? चेंज. dx म्हणजे काय? चेंज. dx म्हणजे काय? चेंज. मग चेंज इन लेंथ. मग dA का होईल? मग चेंज इन एरिया. ठीक आहे. मग आता बघा मी काय म्हटलं, 2L इंटू dx इज इक्वल काय? dA चेंज इन एरिया. चला मग इथं टाकलं मी टी ॲज इट इज. 2L इंटू dxचं व्हॅल्यू काय टाकली? dA आणि dw म्हणजेच काय? सरफेस एनर्जी. मग इथं मी टेन्शनचा नवीन फॉर्म्युला तयार केला. टेन्शन इज इक्वल काय? dw बाय dA. dw बाय dA. dw म्हणजे काय? सरफेस एनर्जी. dw म्हणजे काय? सरफेस एनर्जी. आणि हे काय झालं? dA म्हणजे काय? एरिया. dA म्हणजे काय? एरिया. मग तुम्ही सरफेस टेन्शनची नवीन डेफिनेशन लिहू शकतात. सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस टेन्शन इज इक्वल टू काय म्हणणार तुम्ही? सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. पर युनिट एरिया जर काढला त्याला आपण काय म्हणतो? सरफेस टेन्शन. मग आता तुम्हाला हे फॉर्म्युला माहीत असणं गरजेचे आहेत. न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला लागणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपण रिलेशन फाइंड आउट केला. मोस्ट IMP 2 मार्कासाठी येत असतो.